प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका भारती रवींद्र धिवरे यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत सातपूर विभागातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांच्या समस्यांचा पाढाच वाचला। महापालिकेच्या इमारतींची संख्या, वापरात असलेल्या इमारती, शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ओस पडलेल्या निवासी इमारती, अग्निशमन केंद्रातील मोडकळीस आलेली कर्मचारी निवासस्थाने आणि सातपूर टाउन हॉलच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे उपस्थित केला। महापालिका क्षेत्रात मनपाच्या मालकीच्या आणि प्रत्यक्ष वापरात असलेल्या इमारती किती आहेत याबाबत धिवरे यांनी प्रशासनाकडे थेट माहिती मागितली। महापालिकेच्या मालमत्तांचा योग्य वापर होत आहे का, त्याची देखभाल कशा पद्धतीने केली जाते याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील निवासी इमारतींची अवस्था हा देखील त्यांच्या आक्रमक प्रश्नांचा केंद्रबिंदू ठरला। कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या इमारती सध्या ओस पडल्या असून त्यांचा वापर का होत नाही आणि या इमारतींचे पुढे काय करणार असा सवाल त्यांनी केला। याशिवाय सातपूर अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्नही त्यांनी महासभेत उपस्थित केला। या निवासस्थानांची अवस्था मोडकळीस आलेली असताना तेथील कर्मचाऱ्यांना अशा धोकादायक परिस्थितीत राहावे का असा सवाल करत धिवरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। सातपूर टाउन हॉल कधी सुरू होणार असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। टाउन हॉलचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असताना नागरिकांना आणि स्थानिक संस्थांना त्याचा उपयोग कधी मिळणार याचे ठोस उत्तर प्रशासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। संबंधित विभागाने याचं काय आहे आतापर्यंत त्याचे कोणी खुलासा मान्य महापौर नाशिक मनपाचे 31 प्रभागात मानलेल्या एकूण इमारती किती आहेत याची सविस्तर माहिती मिळाली। तर तुम्ही उत्तर दिले आणि त्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत उत्तर दिली आहे। पहिला प्रश्न होता नाशिक मनपाचे 31 प्रभागात मानलेल्या एकूण इमारती किती आहेत याची सविस्तर माहिती। आणि दुसरा जो प्रश्न होता ज्या इमारती बांधलेल्या कोणत्या वापरासाठी बांधल्या याची सविस्तर माहिती मिळाली। त्यासाठी मी एक तक्ता जोडलेला आहे। त्यामध्ये त्या इमारतीचा वापर म्हणजे प्रकार काय आहे नंतर विभागामध्ये आहे म्हणजे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिक रोड, नवीन नाशिक, सातपूर आणि एकूण जसा तुम्ही एका इमारतीच्या प्रकाराबद्दल सांगतो की शालेय इमारती म्हटल्या किती आहेत तर त्या नाशिक पूर्वला 15, नाशिक पश्चिमला 12, पंचवटी 19, नाशिक रोडला 22, नवीन नाशिकला 16 आणि सातपूरला 19 अशा इमारती बांधलेल्या आहेत। अशा मी एकूण 23 प्रकारच्या इमारती याची माहिती दिलेली आहे की जी नाशिक महानगरपालिकेच्या बांधकामाबाबत बांधण्यात आली त्याचा तक्ता जोडला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, ज्या इमारती बांधल्या त्या सर्व इमारती वापरात आहेत का आणि कोणकोणत्या इमारती वापरात आहेत व कोणकोणत्या इमारती वापरात नाहीत याबाबत मी नेमकं विभागाला पत्र दिलेलं आहे। कारण या सगळ्या इमारती बांधल्यानंतर वेगवेगळे विभाग हस्तांतरित करत असतो आणि त्यांच्याकडे त्याचा वापर चालू असतो। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, नाशिक मनपाने ज्या इमारती बांधल्या त्यातील किती इमारतींच्या बांधकाम परवानग्या घेतल्या आहेत ती सविस्तर माहिती मिळावी। यासाठी मी नगररचना विभागाला पत्र दिले की या ज्या इमारती बांधल्या हा तक्ता जो मात्र आहे त्याची परवानगी त्या विभागाकडे इमारत बांधलेली आहे ती कोणासाठी बांधलेली जलशुद्धीकरण केंद्र आपला प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे। हो, संबंधित विभागाने याचा खुलासा करावा। महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी जे बांधलेले आहे
तर ते स्टाफ क्वार्टर्स करिता त्यावेळेस बांधण्यात आलं, तेव्हा ते आपण प्रकल्प अंतर्गत ते बांधण्यात आलेले होते. म्हणजे आपली जेव्हा थेट पाईपलाईन योजना केली त्यावेळेस ते बांधण्यात आलेलं होतं. आणि आपले जे कर्मचारी ते शिफ्टमध्ये काम करतात त्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेलं आहे. परंतु आता सध्या ते रिक्त आहेत, कारण हाऊस रेंट लोकांचा वाढलेला आहे पगारामध्ये, त्यामुळे ते नागपूर असतात आपले क्वार्टर्स घेण्यासाठी, त्यामुळे ते रिक्त आहे. मी सांगते तिथं पण खोल्या बांधलेल्या आहेत, त्या पण तशाच करायला. ठीक आहे, त्याचं युटिलायझेशन आपण अधिकारी आणि सातपूर पोलीस कार्यालयात टाऊन हॉल बांधलेला आहे, किती वर्षापासून बांधलेला आहे, स्वतःचाच त्याची पण आपण काय सोय लावा. ठीक आहे, आपण त्याच्यावरती काय करू शकतो ते आपण बघूया तिथं. रितेश शिंदे. सातपूर विभागातील विविध प्रश्न केवळ कागदोपत्री न राहता त्यावर ठोस कार्यवाही झाली पाहिजे. नागरिकांच्या समस्या कधी मार्गी लागणार असा सवाल करत धिवरे यांनी अधिकाऱ्यांकडून या प्रश्नांवर उत्तरे जाणून घेतली. त्यामुळे गुरुवारची महासभा सातपूरच्या प्रलंबित प्रश्नांवरून चांगलीच गाजली.